हा धडा आहे आइतबार 3 मार्च 2024. विषय: ख्रिस्त येशू. सोनेरी मजकूर. इब्री लोकांस. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. उत्तरदायी वाचन. योहान. होय. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतकाळचे जीवन मिळावे. जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. तो जे सांगतो ते मान्य करणारा माणूस, देव सत्य आहे याचा पुरावाच देतो. पिता पुत्रावर प्रीती करतो. पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे. जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळते, परंतु जो पुत्राची आज्ञा पाळीत नाही त्याला अनंतकाळचे जीवन कधीही मिळणार नाही. उलट देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. दड उपदेश. बायबलपासून. यशया. तेव्हा देव माझा प्रभू तुला स्वतःहून चिन्ह देईल. त्या कुमारिकेकडे पहा, ती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील. लूक. अलिशिबाच्या 6व्या महिन्यात, देवाने गब्रिएल दूताला गालिलातील नासरेत गावी पाठविले. योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रिएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता. तिचे नाव मरिया होते. गब्रिएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, अभिवादन. तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस. देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ऐक, तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. सत्ता चालवील, त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल? देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील. कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. लूक. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले. कारण तो अधिकारवाणीने शिकवित असे. सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेतच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे. देवाचा पवित्र तोच तू आहेस. येशूने त्याला दटावले आणि म्हटले, शांत राहा आणि त्याच्यातून निघ. तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला. सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात. येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले. येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करू लागली. सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की तो ख्रिस्त आहे. योहान. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे तेच सांगतो. अब्राहामाच्या जन्मापूर्वीपासून मी आहे. योहान. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. जागा नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्व काळ राहावे. सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील. आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो सहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्व शिकविल. आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही. परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीती करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो. चला आता, आपण निघूया. मत्तय. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक व वडीलजन यांनी येशूविरुद्ध कट केला. आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. पिलाताने विचारले, का, मी त्याला जीवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे? परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, त्याला वधस्तंभावर खिळा. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले. योहान. मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरिया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धूळ काढलेली आहे असे तिला आढळले. पण मरिया थडग्यासमोर रडत उभी राहिली. ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली आणि तिने 2 देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोके होते, तेथे बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता. त्यांनी तिला विचारले, बाई तू का रडत आहेस? ती म्हणाली, ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहीत नाही, त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे. यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे. तो म्हणाला, बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस? तिला वाटले तो माळी आहे. ती म्हणाली, दादा, जर तू त्याला कोठे नेले असशील, तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशू तिला म्हणाला, मरिये. ती त्याच्याकडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, रब्बनी. याचा अर्थ गुरुजी. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहुदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. लूक
नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. मग तो त्यांना म्हणाला, असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे. या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले. नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले आणि देवाची सतत स्तुती करीत ते मंदिरात राहिले. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. 1. नाझरेतच्या येशूच्या आगमनाने ख्रिश्चन युगाचे पहिले शतक चिन्हांकित केले, परंतु ख्रिस्त हा वर्षांचा आरंभ किंवा दिवसांचा अंत नसलेला आहे. ख्रिश्चन युगाच्या आधी आणि नंतरच्या सर्व पिढ्यांमध्ये ख्रिस्त, आध्यात्मिक कल्पना, देवाचे प्रतिबिंब, ख्रिस्त, सत्य स्वीकारण्यास तयार असलेल्या सर्वांसाठी काही प्रमाणात शक्ती आणि कृपेसह आला आहे. दैवी प्रतिमा, कल्पना किंवा ख्रिस्त होता, आहे आणि सदैव दैवी तत्त्व, देवापासून अविभाज्य असेल. येशूने त्याच्या आध्यात्मिक ओळखीच्या या एकतेचा उल्लेख अशा प्रकारे केला. अब्राहामच्या आधी मी आहे. मी आणि माझा पिता एक आहोत. माझा पिता माझ्यापेक्षा मोठा आहे. 2:1 लहानपणापासूनच तो त्याच्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल होता. त्याचा पाठपुरावा त्यांच्यापासून खूप दूर होता. त्याचा स्वामी आत्मा होता, त्यांचा स्वामी बाब होता. त्याने देवाची सेवा केली. त्यांनी मालाची सेवा केली. त्याचा स्नेह शुद्ध होता, ते दैहिक होते. त्याच्या इंद्रियांनी आरोग्य, पवित्रता आणि जीवनाचा आध्यात्मिक पुरावा प्याला. त्यांच्या संवेदनांनी उलट साक्ष दिली आणि पाप, आजारपण आणि मृत्यूचे भौतिक पुरावे आत्मसात केले. 2:2 त्यांची अपूर्णता आणि अशुद्धता त्याच्या परिपूर्णतेची आणि शुद्धतेची सदैव निंदा वाटली. त्यामुळे न्यायी आणि परिपूर्ण येशूचा जगाचा तिरस्कार आणि रिसेप्शन त्रुटीबद्दल संदेश त्याची दूरदृष्टी त्याला देईल. माणुसांचा तिरस्कार आणि नाकारला गेला, हा यशयाचा शांततेच्या राजपुत्राबद्दलचा ग्राफिक शब्द होता. 3. आमच्या गुरुने केवळ सिद्धांत किंवा विश्वास शिकवला नाही. हे सर्व वास्तविक अस्तित्वाचे दैवी तत्व होते जे त्यांनी शिकवले आणि आचरणात आणले. त्याचा ख्रिश्चन धर्माचा पुरावा हा धर्म आणि उपासनेचा कोणताही प्रकार किंवा प्रणाली नव्हता, तर ख्रिश्चन विज्ञान, जीवन आणि प्रेम यांच्यातील सुसंवाद निर्माण करणारा होता. 4. एक दैवी विद्यार्थी म्हणून त्याने मनुष्याला देव प्रकट केला, जीवन आणि सत्य स्वतःमध्ये आणि आजारी आणि पापांवर त्याच्या सामर्थ्याने चित्रित केले आणि प्रदर्शित केले. येशूने घडवलेले चमत्कार आणि विशेषतः त्याच्या पराक्रमी, मुकुट, अतुलनीय आणि देहातून विजयी निर्गमन यात सामील असलेल्या दैवी तत्वाचा अर्थ लावण्यासाठी मानवी सिद्धांत अपुरे आहेत. 5:1 येशूचे विद्यार्थी त्यांच्या स्वामीचा विजय समजून घेण्यासाठी पुरेशी प्रगत नसल्यामुळे, त्यांनी त्याच्या वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याला पाहिले आणि तो मरण पावला नाही हे कळेपर्यंत त्यांनी बरीच अद्भुत कामे केली नाहीत. यामुळे त्यांनी शिकवलेल्या सर्व गोष्टींची सत्यता त्यांना पटली. 5:2 इमाऊसला चालत असताना, येशू त्याच्या मित्रांना या शब्दांद्वारे ओळखला गेला, ज्यामुळे त्यांची अंतःकरणे त्यांच्यात जळत होती, आणि भाकरी फोडून. दैवी आत्मा, ज्याने अशा प्रकारे शतकांपूर्वी येशूला ओळखले, तो प्रेरित वचनाद्वारे बोलला आहे आणि प्रत्येक युगात आणि हवामानात त्याच्याद्वारे बोलेल.
ते ग्रहणशील अंतःकरणाला प्रकट होते, आणि पुन्हा वाईट काढून टाकताना आणि आजारी लोकांना बरे करताना दिसते. 6. येशूच्या मिशनने भविष्यवाणीची पुष्टी केली आणि जुन्या काळातील तथाकथित चमत्कारांना दैवी शक्तीचे नैसर्गिक प्रात्यक्षिक म्हणून समजावून सांगितले, जे समजले नाही. येशूच्या कार्यांनी मशीहापदावर त्याचा दावा स्थापित केला. 7. येशू स्वतःला त्याच्या शत्रूंपासून दूर करू शकला असता. त्याच्या आध्यात्मिक ओळखीसाठी मानवी जीवनाची भावना दैवीच्या प्रतिमेत घालण्याची शक्ती त्याच्याकडे होती. परंतु त्याने पुरुषांना नश्वर शरीराचा नाश करण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी दिली जेणेकरून तो अमर जीवनाचा पुरावा देऊ शकेल. मनुष्याच्या या जीवनाला काहीही मारू शकत नाही. येशू त्याचे ऐहिक जीवन त्याच्या शत्रूंच्या हाती देऊ शकला. परंतु जेव्हा त्याचे पृथ्वी मिशन पूर्ण झाले, तेव्हा त्याचे आध्यात्मिक जीवन, अविनाशी आणि शाश्वत, कायमचे समान आढळले. त्याला माहीत होते की पदार्थाला जीवन नाही आणि वास्तविक जीवन देव आहे. म्हणून तो त्याच्या आध्यात्मिक जीवनापासून देवाला विझवण्यापेक्षा वेगळा होऊ शकत नाही. 8. नाझरेतच्या येशूने पित्याशी मनुष्याची एकता शिकवली आणि प्रदर्शित केली आणि यासाठी आम्ही त्याला अंतहीन श्रद्धांजली देतो. त्यांचे ध्येय वैयक्तिक आणि सामूहिक होते. त्याने जीवनाचे कार्य केवळ स्वतःला न्याय देण्यासाठीच नाही तर नश्वरांना दया दाखवण्यासाठी केले, त्यांना त्यांचे कसे करावे हे दाखवण्यासाठी. परंतु त्यांच्यासाठी ते करू नये किंवा त्यांना एका जबाबदारीतून मुक्त करू नये. येशूने धैर्याने, इंद्रियांच्या मान्यताप्राप्त पुराव्यांविरुद्ध, परशाच्या पंथ आणि प्रथांविरुद्ध कृती केली आणि त्याने त्याच्या उपचार शक्तीने सर्व विरोधकांचे खंडन केले. 9:1. मानवनिर्मित सिद्धांत लोप पावत आहेत. संकटकाळात ते मजबूत झाले नाहीत. ख्रिस्त शक्ती नसलेले, ते ख्रिस्ताचे सिद्धांत किंवा कृपेचे चमत्कार कसे स्पष्ट करू शकतात? ख्रिश्चन बरे होण्याची शक्यता नाकारल्याने ख्रिश्चन धर्माला दैवी शक्ती आणि पहिल्या शतकात आश्चर्यकारक आणि अतुलनीय यश मिळाले. 9:2. खरे लोगो हे निदर्शकपणे ख्रिश्चन विज्ञान आहे, सामंजस्याचा नैसर्गिक नियम जो मतभेदांवर मात करतो. हे विज्ञान अलौकिक किंवा पूर्वप्राकृतिक आहे म्हणून नाही किंवा ते दैवी कायद्याचे उल्लंघन आहे म्हणून नाही. परंतु तो देवाचा अपरिवर्तनीय नियम आहे, चांगला आहे. 10. हा ख्रिश्चन विज्ञानाचा सिद्धांत आहे. दैवी प्रेम त्याच्या प्रकटीकरणापासून किंवा वस्तूपासून वंचित राहू शकत नाही. त्या आनंदाचे दुःखात रूपांतर होऊ शकत नाही. कारण दुःख हा आनंदाचा स्वामी नाही. चांगले वाईट कधीच उत्पन्न करू शकत नाही. ती गोष्ट कधीही मनाची निर्मिती करू शकत नाही आणि जीवनाचा परिणाम मृत्यूमध्ये होतो. परिपूर्ण मनुष्य, देवाद्वारे शासित. त्याचे परिपूर्ण तत्व पापरहित आणि शाश्वत आहे. 10:11. सत्याची अमर कल्पना शतकानुशतके पसरत आहे, त्याच्या पंखाखाली आजारी आणि पाप करीत आहे. माझी थकलेली आशा त्या आनंदी दिवसाची जाणीव करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताचे विज्ञान ओळखेल आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करेल, जेव्हा त्याला देवाच्या सर्वशक्तिमानतेची आणि दैवी प्रेमाची उपचार शक्ती जाणवेल जे त्याने मानवजातीसाठी केले आहे आणि करत आहे. पूर्णविराम. दिलेली आश्वासने पूर्ण होतील. दैवी उपचार पुन्हा प्रकट होण्याची वेळ सर्व काळ आहे. आणि जो कोणी आपले पृथ्वीवरील सर्व काही दैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो, तो आता ख्रिस्ताचा प्याला पितो आणि ख्रिश्चन उपचारांच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने संपन्न होतो. 12.
आध्यात्मिक कल्पनेच्या तोतयागिरीचा आपल्या गुरूच्या पृथ्वीवरील जीवनात एक संक्षिप्त इतिहास होता. परंतु त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. कारण ख्रिस्त, देवाची कल्पना, अखेरीस सर्व राष्ट्रांवर आणि लोकांवर अनिवार्यपणे पूर्णपणे, शेवटी, दैवी विज्ञानासह राज्य करेल. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. ये पिछले ले लेंगे.